क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आनंदी आहात ना? खुशीत आहात ना? भारतीय संघाने लागोपाठ दुसऱ्या T20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठून दाखवलेली आहे. त्यामुळे आता आनंदाला उधाण आलेलं आहे, कारण पहिल्यांदा भारतीय संघाची फलंदाजी फुललेली आहे. इंग्लंडला पराभूत करून अहमदाबादकडचा प्रवास चालू होणार आहे. त्याच सामन्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. नाणेफेक जिंकायची, बॉलिंग घ्यायची, हा जणू काही आता शिरस्ता झालेला आहे, खास करून उत्तरार्धामध्ये. त्याचं कारण काय आहे की खेळपट्टी ही दव पडल्यानंतर फलंदाजीला थोडीशी सोपी होते आणि गोलंदाजांना ओला बॉल पकडून बॉलिंग टाकताना, फिल्डिंग करताना त्रास होतो. या दोन कारणांमुळे आज इंग्लंडच्या कॅप्टननी सुद्धा नाणेफेक जिंकली, लगेच बॉलिंग करायचा निर्णय घेतला. भारतीय संघाने बदल केला नाही, परंतु सलामी चांगली न होण्याचं ग्रहण भारतीय संघाचं काही तुटलेलं नाही आहे. त्याचं कारण अभिषेक शर्मा परत एकदा आऊट झालेला आहे. 6 ओव्हर्समध्ये 2 फिल्डर फक्त बाउंड्री लाईनवर लावले जातात. अभिषेक शर्माला तेच 2 फिल्डर सापडतात. ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. अभिषेक शर्मा ही मी आतली गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, अभिषेक शर्माच्या मनात असं आहे की बॉल मारत सुटायचा, जास्त डिफेन्स करायचा नाही. परंतु या सामन्यामध्ये त्यांनी जरा विचार करून बॅटिंग करायचा प्रयत्न करायला पाहिला होता. मारायला त्याला मिळणार होतं, घाई करायची गरज नव्हती, तरी त्यांनी घाई केली आणि तो परत एकदा सुरुवातीला आऊट झाला. संजू सॅमसनचा 15 धावांवर असताना हॅरी ब्रुकनी कॅच सोडला, तो माझ्या मते निर्णायक क्षण होता. त्याचं कारण असं होतं की हॅरी ब्रुकनी त्या सोडल्याचं मोठा फटका त्यांना सहन करायला लागला, कारण त्याच्यानंतर 74 धावा या संजू सॅमसननी त्याच्यात भर टाकलेली आहे. अफलातून बॅटिंग केली. लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी अशी काही बॅटिंग केली की ज्या वेळेला सरळ बॉल असेल ते सरळ मारायचे, शॉर्ट पिच बॉलला मात्र भिरकावून द्यायचं. या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम परफेक्ट केल्या आणि म्हणूनच संजू सॅमसनच्या बॅटिंगचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. स्वार्थीपणाने तो खेळला नाही, शतकाच्या पाठीमागं लागला नाही, छोट्या छोट्या भागीदाऱ्या तो करत राहिल्या. पहिल्यांदा ईशान किशनबरोबर भागीदारी केली, थोडीशी सूर्यकुमार बरोबर केली आणि त्याच्याहीपेक्षा शिवम दुबेच्या बाबतीत मला आज बोलायला लागेल. कारण संजू सॅमसनच्या बॅटिंगबद्दल आपण बोललो, पण शिवम दुबेला योग्य ते क्रेडिट मिळत नाही असं बोललं जातं, ज्याच्याशी मी सहमत आहे. जो आपण सामना हा आधीचा जिंकला, जो व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा सामना होता, त्या सामन्यामध्ये सुद्धा निर्णायक क्षणी 2 चौकार शिवम दुबेनी बरोबर मारले होते आणि संघावरचं ओझं कमी केलेलं होतं. त्याचा विचार केला तर आजची त्याची खेळी अजून मौल्यवान होती. त्यांनी आदिल रशीद जो अप्रतिम बॉलिंग करत होता त्याच्यावरतीच हल्ला चढवला, 3-4 सिक्सर त्याला मारल्या, त्याचा रिदम घालवला आणि दुर्दैवाने पंड्याच्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला आणि निराश होऊन तंबूत परतला. पंड्यानी थँक गॉड पंड्यानी नंतर ती भरपाई केली, चांगली बॅटिंग तळामध्ये केली. भारतीय संघाने मोठा धावफलक उभारून दाखवला. जोफ्रा आर्चर घ्या, ओव्हरटन घ्या, यू नेम इट, सगळ्यांना मार पडला. थोडासा मार कमी पडला आदिल रशीदला, थोडासा कमी मार पडला विल जॅक्सला, बाकी सगळ्यांना धोपटून काढलं. 250 धावांचा टप्पा भारतीय संघाने पार केलेला आहे. मागं माझा जल्लोष चालू आहे, तो तुम्हाला कदाचित थोडा ऐकू येईल. तर याच्यामुळे 250 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करणं इंग्लंडला खूप अवघड होतं. त्यातनंही इंग्लंडची सुरुवात भारतीय संघाप्रमाणेच खराब झाली. फिल सॉल्ट लवकर आऊट झाला, बटलरला रिदम सापडत नव्हता, पण त्याच्यापेक्षा नाट्यमय कलाटणी ही सामन्याला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एकदा मिळाली भारताच्या, ज्यावेळेला ब्रुकनी कॅच सोडला आणि दुसऱ्या वेळेला नाट्यमय कलाटणी मिळाली अक्षर पटेलनी कॅच पकडला म्हणून. हॅरी ब्रुकचा कॅच मागं पळत जाऊन डाईव्ह मारून पकडणं हे क्रिकेट ज्यांना थोडंसं खेळण्यामुळे माहिती आहे त्यांना कळेल, प्रचंड अवघड असतं. अक्षर पटेलनी ते करून दाखवलं. हॅरी ब्रुकचा मुख्य अडथळा पार झाला. बटलर तर धडपडतच होता. 4 फलंदाज इंग्लंडचे आऊट झाले होते. 100 धावासुद्धा फलकावर लागल्या नव्हत्या. भारताच्या हातात पकड आलेली होती. त्यावेळेला जेकब बेथेल बॅटिंगला आला. या पठ्ठ्यानी जणू काही सर पे कफन
असं जे म्हणतात तसं तो पट्टी बांधून आला होता. आक्रमणाची भाषा पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी केली. त्यांनी आणि विल जॅक्सनी मिळून अति वेगवान अशी आक्रमक भागीदारी केली, म्हणून सामन्यामध्ये रंगत आली. बेथेलचं शतकसुद्धा पूर्ण झालेलं आहे. काय बॅटिंग केली या पोरांनी, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. परंतु परत याला तिसरी कलाटणी जी मिळाली ती परत झेलामुळे मिळाली, कारण अक्षर पटेलनी विल जॅक्सचा पकडलेला झेल हा अविश्वसनीय होता. बाउंड्री लाईनवरती तडमडत जाऊन त्यांनी झेल पकडला. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हे ओळखून तो आत टाकला. शिवम दुबेनी तो बरोबर पकडला. काय कॅच होता तो. त्यामुळे आजच्या मॅचचा माझ्या मते सामन्याचा मानकरी हा अक्षर पटेल होता. 2 कॅचेस ब्रूक आणि विल जॅक्स हे इतके मोलाचे होते की ज्याच्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. कौतुक करायला लागेल जसप्रीत बुमराचं. या पठ्ठ्याची दहशत आहे. फलंदाज त्याला खेळताना घाबरतात. खूप जण मला प्रश्न विचारतात, बुमरा टाकतो तसे यॉर्कर बाकीचे बॉलर्स का नाही टाकत, बाकीच्या संघातले बॉलर का नाही टाकत, असा प्रश्न विचारला असता तर मला कदाचित मी म्हणेन की तुम्ही एकदा तपासून बघा बुमरासारखे यॉर्कर कुठल्या बॉलरला जमतात. कारण तुम्ही रोज 10 लाख रुपये सेव्ह करू शकता का, मला सांगा. मी तर नाही सेव्ह करू शकत. तुम्ही सेव्ह करू शकता का, नाही. ते जेवढं अशक्य अवघड कठीण आहे तेवढंच नेम धरून योग्य जागी यॉर्कर टाकणं हे फास्ट बॉलर करता कठीण आहे. ते स्किल जे ते फार वेगळं आहे. त्या स्किलचं एवढं तुम्ही सोप्यात घेऊ नका. बुमराकडे ते स्किल आहे. 4 ओव्हर 31 रन 1 विकेट, ह्याच्यामुळे सामन्याचा नूर बदलला. शेवटच्या वेळेला बेथेल जेव्हा शतक करून आऊट झाला त्यावेळेलाही हार्दिक पांड्यानी केलेली फिल्डिंग, टाकलेला थ्रो हा अचूक होता. त्यामुळे भारताला विजय मिळालेला आहे. 250 धावा जरी केल्या तरी त्याचा पाठलाग करायचा इंग्लंडने प्रयत्न केला आहे. त्याच्यासाठी त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. पण खरं कौतुक भारताच्या अक्षर पटेल, बुमरा, शिवम दुबे आणि संजू सॅमसनचं व्हायला पाहिजे की यांनी आज उपांत्य फेरीतनं भारताला अंतिम फेरीत नेलेलं आहे. मी म्हणेन या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्याला 2 कारणं आहेत. एक तर फिल्डिंगच्या बाबतीत लोक म्हणत होते की फिल्डिंग होत नाही आहे. आज ती फिल्डिंग झाली. अफलातून झेल 2 अक्षर पटेलनी पकडले, 1 रनआउट पंड्यानी चांगला केला आणि त्याच्याबरोबर पहिल्यांदा भारताची बॅटिंग बहरली, बॅटिंग फुलली. म्हणून वेल बोल्ड बुमरा, वेल प्लेड संजू सॅमसन आणि काय अक्षर पटेल तुझे झेल मी कधीच विसरू शकत नाही. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तुम्ही म्हणाल लेले अभिषेक शर्माच्या तुम्ही अपयशाबद्दल बोलला नाही. मी कंटाळलेलो आहे. किती बोलणार, काय बोलणार, हा वेळ आलेली आहे. आणि शेवटच्या सामन्यामध्ये त्याच्या जागी रिंकू सिंगला खेळवायचा मोह भारतीय संघ व्यवस्थापनाला पडला तर मला आश्चर्य वाटू नये. आणि त्याचबरोबर आज वरुण चक्रवर्तीची बॉलिंगसुद्धा अपेक्षेप्रमाणे झाली नाही आहे लागोपाठ 2-3 मॅचमध्ये. ते एक चिंतेचं कारण आहे. पण तरी भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, याचा मला आनंद आहे. त्यामुळे तुमची मतं काय आहेत ते मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.